नमस्कार बाबा. नमस्कार. मला तुमचं पूर्ण नाव, गाव, तालुका आणि जिल्हा सांगा. शिवाजी साबाजी फाफाळे, हां, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे. हां. गावाचं नाव? ओतूर. हां, ओतूर फापाळेश्वर बरोबर. हं, तर बाबा आज आपण आपल्या या कांद्याच्या प्लॉटमध्ये आलोय बरोबर. हं. आता कांदा तुम्ही हा काढलेला आहे कांदा बरोबर. हां, तर ह्या कांदा पिकासाठी तुम्ही यावर्षी थोडासा बदल करून आपली जी ऑर्गॅनिक कार्बनयुक्त दाणेदार खतं आहेत हं, त्याच्यामध्ये कांदा स्पेशल, गोदावरी, सिलिकॉन, पीडीएम, पोटॅश, प्रोम हं, हे तुम्ही काय केले कांद्याला ज्या पिरियडला आंबोनी देतो हं. त्या पिरियडला तुम्ही आपली जी ऑर्गॅनिक कार्बनयुक्त दाणेदार खतं या कांद्यासाठी वापरली होती बरोबर. हां. तर मला सांगा आता आपण हा कांदा जो काढलेला आहे तर तुम्हाला बाबा याचे काय काय रिझल्ट जाणवलेले आहे या कांद्याला? हे कांदे लई मस्त आहे. मुळी बिळी चांगली आहे त्याची. हां. आता जर प्रत्यक्ष जर पाहिलं ना मुळी तर आहेच आहेत, पण महत्त्वाची आहे ना जर पाहिली तर प्रत्यक्ष कांद्याची साईज पण चांगली झालेली आहे हां. आणि महत्त्वाचं आहे ना कलर आणि चमक क्वालिटी एक नंबर आहे बरोबर. आहे, आहे. हां, म्हणजे आता साधारणतः किती वर्षापासून तुम्ही कांद्याला आपली खतं वापरताय जैविकची? 4-5 वर्ष. हां, 4-5 वर्ष झाली तेव्हापासून बरोबर. हं. आता इकडे जर तिकडे झूम करून जर पाहिला तर ऊसाचा जो प्लॉट दिसतोय त्या ऊसाला सगळे आपले ऑर्गॅनिक कार्बनयुक्त दाणेदार खतच तुम्ही वापरली बरोबर. हां, हां. आहे, आहे. हां, वापरली. हां. म्हणजे साधारणतः किती वर्षापासून तुम्ही वापरताय? 4 ते 5 वर्षापासून. हां. अजून कोणकोणत्या पिकांसाठी तुम्ही आपल्या ऑर्गॅनिक कार्बनयुक्त दाणेदार खतांचा वापर केलाय? केळी, ऊस हां, आणि केळी, ऊस कांदा. आणि कांदा हां, बरोबर. हां. तर मला एक सांगा आपली जी ऑर्गॅनिक कार्बनयुक्त दाणेदार खतं आहेत ही वापरून तुम्ही समाधानी आहात? हां, आहे ना. हां, धन्यवाद बाबा तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल. बरं. ओके.